भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। आमदारांच्या खासगी वाहन चालकाला तुझ्या आमदाराला गोळी घालून खलास कर, पुढचं मी बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आनंद स्वामीराव सुरवसे यांच्या फिर्यादीवरून 9 ऑगस्ट रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात प्रभाकर हनुमंत फुलारी आणि श्रीशैल हुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत प्रभाकर फुलारी याला अटक केली। त्याची 1 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी श्रीशैल हुळे याला सदर बाजार पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे। अटकेनंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं श्रीशैल हुळे याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रीशैल बाबूराव हुळे ज्या आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 55 व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्या आरोपीला आज मेहरबान कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। 13 वेगवेगळ्या कारणांच्या आधारावर पोलीस कस्टडी वाढवून मागण्यात आलेली होती आणि ती पोलीस कस्टडी योग्य कशी देणं योग्य होणार नाही यासाठी आम्ही त्याच्यावर कारण मीमांसा आर्ग्युमेंट युक्तिवाद केला आणि कोर्टानं 1 दिवसाची पोलीस कस्टडी मात्र दिलेलं आहे। उद्या परत हजर त्याला मेहरबान कोर्टात केलं जाणार आहे। तुम्ही काय युक्तिवाद केला? मी या कोर्टाला निदर्शन आज काही ट्रायल नाहीये, हे फक्त युक्तिवाद हा केला की 13 जी कारण प्रथम आरोपीला जो प्रभाकर फुलारी याला हजर केली होती त्या रिमांड यादीमध्ये जी 13 कारणं होती तीच कारणं आहे अशी आजच्या रिमांड यादीमध्ये आहेत। अशा परिस्थितीमध्ये या कारणांसाठी पोलीस कस्टडी हे करणं किंवा हे योग्य होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात यावी ही विनंती मी केलेली होती, परंतु मेहरबान कोर्टाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। 13 कारण काय आहेत त्याच्यामध्ये ती कारण मीमांसा न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे ते डिटेल या बाबतीत आपण सांगणं योग्य होणार नाही।